राजूर येथील रस्त्याची अडवणूक, विकास कामाला स्थानिकांचा अडथळा। राजूर ग्रामपंचायत अंतर्गत सर्वोदय परिसरात पिंपरकणे रस्त्यावर विविध विकास कामांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यावर जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत रस्ता आहे। रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरणाचं काम सुरू आहे। राजूर येथील नवाळी वस्ती व शिंदळ वस्ती येथील या भागात साधारणपणे 100हून अधिक लोक ये-जा करत असतात। यामध्ये केळुंगण व कोहंडी भागातील शेतकरी कामानिमित्त या रस्त्याने ये-जा करत आहेत, परंतु काही नागरिकांनी या रस्त्याची अडवणूक करत आहेत, परंतु यामध्ये इतरांना त्रास होत आहे। हा रस्ता गेल्या 50 वर्षापासून वापरला जातो। या रस्त्याच्या माध्यमातून शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, आबालवृद्ध हे सर्वच याचा लाभ घेतात। येथील नागरिकांची मागणी आहे की रस्त्याची अडवणूक करू नये, तर सर्वांची सोय व्हावी यासाठी करणाऱ्या रोहिदास लहामगे यांच्या आरोपाचे खंडन माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर यलमामे यांनी केलं, तर ग्रामपंचायत सदस्य ओंकार नवाळी आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। होळीचा सण आहे। होळीच्या सणाच्या आपल्याला आणि सर्वांना शुभेच्छा। त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सुरू आहे। मुस्लिम बांधवांना देखील रमजानच्या शुभेच्छा। आज माझ्या आणि ओंकारच्या विनंतीचा मान राखत आपण इथं आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेत आहात, त्याबद्दल आपले आभार। आपल्या राजूर गावातील पिंपरकणा रोड ते नवाळी वस्ती ह्या पांढरण रस्त्याचं काम सुरू आहे। जिल्हा आदिवासी घटक योजनेमार्फत तो रस्ता घेण्यात आलेला आहे। सदरचा रस्ता, त्या रस्त्याला बेळ्यातला रस्ता असं म्हणतात। तो रस्ता वर्षानुवर्ष वहिवाटीचा असून आपल्या गावातील नवाळी बांधवांची तिकडं शेती असल्यामुळे नवाळी वस्तीला जाणारा रस्ता, त्याचप्रमाणे आपल्या गावालगत असलेल्या केळुंगणच्या शिंदरदळावाडी तेथील सुद्धा शेतकरी, तेथील नागरिक ह्याच रस्त्याने पायी जात येत असतात। तसेच ह्या रस्त्यानं कोंडीच्या ठाकरवाडीला देखील लोक जातात। अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा असलेला हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्यामुळे तेथील राहणाऱ्या नागरिकांनी त्या रस्त्यालगत 30-35 कुटुंब राहतात आणि त्यापैकी बहुतांशी कुटुंब ही आदिवासी समाजाची आहेत। तेथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे सदरच्या रस्त्याची मागणी केलेली आहे। त्या रस्त्याचा पावसाळ्यामध्ये तिथून जाता येत नाही, प्रचंड चिखल होतो, तिथून पाणी वाहतं। वयस्कर व्यक्ती, शाळकरी विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांची प्रचंड प्रमाणात कुचंबना होते। त्या रस्त्याची मागणी लोकप्रतिनिधींनी मनावर घेऊन ग्रामपंचायतचे सदस्य ओंकार नवाळी आणि सर्वच अनेकांच्या पाठपुराव्याला यश येऊन सदरचा रस्ता सुरू झाला। मात्र त्या रस्त्याला हरकती आल्या आणि तो रस्ता बंद पडला। सदर रस्ता हा जिल्हा आदिवासी घटक योजनेतून देण्यात आलेला असून त्याला मार्च एंड 31 मार्च पूर्वी त्याचं बहुतांशी काम होणं अपेक्षित आहे, अन्यथा त्या कामावरचा निधी लॅप्स होऊ शकतो, परत जाऊ शकतो। हा रस्त्याला अडचण आणणाऱ्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती आहे रोहिदास श्रीधर लहामगे। ज्या रोहिदास श्रीधर लहामगे आणि त्याची पत्नी शीतल रोहिदास लहामगे यांनी माझ्यावर असा आरोप केला की त्यांना माझ्या जीवनापासून धोका आहे। मी मागच्या साधारण 30 वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात राजूरमध्ये सामाजिक काम करताना, राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करताना माझं कुणाशीही भांडण नाही, वाद नाही। राजूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण माझं पोलीस रेकॉर्ड पाहू शकता। माझ्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा हा दाखल झालेला नाही। मी काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन समोपचारानं लोकहिताच्या कामासाठी आग्रही असतो। सदर इसम
रोहिदास श्रीधर लहामगे याने 329 मध्ये त्याच्या वडिलांनी रामदास मुरलीधर जगदाळे यांच्याकडून जमीन खरेदी केलेली आहे। रामदास मुरलीधर जगदाळे हे हयात आहेत ते आणि त्यांचे भाऊबंद तिथे जगदाळे कंपनी राहतात। माझ्याकडून किंवा माझ्या वडिलांकडून किंवा माझ्या भावाकडून त्यांनी कोणती खरेदी घेतलेली नाही किंवा मी त्यांना खरेदी दिलेली नाही। तेव्हा त्यांचा जमिनीचा वाद हा जमिनीचे मूळ मालक जगदाळे यांच्याशी असून ते विनाकारण ह्या विषयात मला आणि माझ्या कुटुंबाला ओढतात आणि वाद कसा निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात। त्यांच्या पाठीमागं काही अज्ञात व्यक्ती आहेत का ज्या अज्ञात व्यक्ती हे भांडण कसं होईल आणि आपल्याला कसा तमाशा पाहता येईल अशा प्रकारच्या विचाराची काही मंडळी ह्या प्रकरणामध्ये अदृश्यपणे काम करतात। त्याही अदृश्य व्यक्तींना मला सांगणं आहे की एखाद्या गोष्टीत चांगला भाग घेता आला नाही, एखादा प्रश्न सोडवता आला नाही तर किमान कमीत कमी तो प्रश्न वाढवू नका। कारण जागा जमिनीचा वाद हा समोपचारानं मिटवायचा असतो किंवा महसूल खातं न्याय व्यवस्था यांच्याकडे जाऊन दाद मागायची असते। हा रस्ता आणि तक्रारदार रोहिदास श्रीधर लहामगे जिथं राहतो त्यात बऱ्यापैकी अंतर आहे। मी आपल्या पत्रकार बांधवांना विनंती करीन की आपण समक्ष जाऊन त्या रस्त्याची आणि त्याच्या निवासस्थानाची पाहणी करावी। मी माझं कुटुंब हा रस्ता व्हावा ह्या बाजूने आहे। आम्हाला आमच्या वडिलोपार्जित वहिवाट असलेल्या शेतीलगत काही क्षेत्र बिगर शेतीसाठी प्रस्तावित आहे। माझ्या शेतातून त्या लगतचं क्षेत्र असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला पर्यायी रस्ता आहे, परंतु हा रस्ता झाल्यानं मला अजून एक रस्ता अधिक इतर अनेक शेतकऱ्यांना शिंदळदऱ्यातील शेतकऱ्यांपासून कोंडी ठाकरवाडीच्या शेतकऱ्यापर्यंत नवाळी वस्तीच्या शेतकऱ्यापर्यंत इथं अनाजी रामजी भालेराव 328/2 त्यांनी बिगर शेती करून विकलेल्या क्षेत्रामध्ये 30-35 लोकांची घरं आहेत। त्याच्यातली बहुतांशी मंडळी ही आदिवासी समाजाची आहेत, काहींचे अजून भूखंड आहेत। त्या सगळ्यांच्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्यामुळे मागील माझ्या ग्रामपंचायतच्या टर्ममध्ये तेथील ग्रामपंचायत सदस्य दत्ता जगदाळे आणि अभिनवाळी यांनी प्रत्येक वेळेस त्या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केलेला आहे। पंचायत स्तरावर होणाऱ्या पंचवार्षिक आराखड्यामध्ये त्या कामाचा समावेश आहे। त्या कामाचं नाव पिंपरकणा रोड ते नवाळी वस्ती आहे। मात्र घाईघाई प्रशासनाकडून ग्रामपंचायतच्या पातळीवर किंवा PWDच्या पातळीवर त्या कामाचं नाव कोहंडी रस्ता ते पिचड वस्ती असं झालंय। मात्र रस्त्याचं नाव काही असलं तरी तो रस्ता पूर्वापार वहिवाटीचा असून अनेकांच्या हिताचा असल्यामुळे तो रस्ता हा झाला पाहिजे आणि त्या रस्त्यामध्ये दुसरा व्यक्ती दत्ता जगदाळे ज्यांनी लेखी हरकत नोंदवली आहे त्यांच्याशी माझं वारंवार बोलणं झालं। दत्ता जगदाळेचं असं म्हणणं आहे का माझा रस्त्याच्या कामाला विरोध नाही, मात्र 329ला काही माझं आणि त्या निगळे यांचा न्यायालयीन वाद असलेली ती जमीन जिला कंपाऊंड केलेलं आहे त्या जमिनीची 10 फूट जागा घ्या आणि शेजारी 328 मध्ये जी भालेराव कंपनी आहे त्यांची 10 फूट जागा, अशा एकंदरीत 20 फूट रस्त्याला माझी हरकत नाही। आपण पत्रकार बांधवांनी दत्ता जगदाळे यांना सुद्धा भेटून त्यांचं या कामाविषयीचं मत घ्यावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे। आता शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, ह्या रस्त्याच्या कामाची बातमी ज्या न्यूज सह्याद्री चॅनेलवर आली ते भाऊसाहेब साळवे यांना मी संपर्क केला, त्यांनी फोन उचलला, येतो म्हणाले, त्यानंतर ते आले नाही। मी वारंवार त्यांना फोन केला, ते आले नाही, माझा फोन त्यांनी घेतला नाही। इतरांकडून फोन केल्यावर येतो म्हटले परंतु आले नाही। साळवे यांचं कर्तव्य आहे की एखाद्या व्यक्तीच्या बदनामीची बातमी, त्याच्यावर होणाऱ्या आरोपाची बातमी जेव्हा आपण लावतो
तेव्हा समोरच्या व्यक्तीचं म्हणणं नैसर्गिक न्यायतत्वानुसार ऐकून घेतलं पाहिजे। ते ऐकून न घेता एका बाजूची बातमी लावली आणि आता त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेण्याकरता येणं अपेक्षित असताना ते आलं नाही। हे पत्रकारितेच्या नीतिमत्तेला धरून नाही, त्यांनी जरूर वेळ काढून यावं आणि ह्या विषयीचा प्रश्न समजून घ्यावा। हा सामुदायिक 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे। खूप प्रयत्नानंतर त्याला निधीची तरतूद झालेली आहे, तेव्हा हा रस्ता होईल अशी भूमिका घ्यावी। कुणाची काही व्यक्तिगत अडचण असेल तर ती शासन दरबारी किंवा न्यायालयात मांडावी, मात्र रस्ता अडवू नये आणि सार्वजनिक हिताला आणि सार्वजनिक अनेक लोकांचा जो तिथं रस्त्यामुळे त्यांचं जाणं येणं सोपं होणार आहे त्या सुविधेला त्या गोष्टीला आड येऊ नये। आणि ह्या आडून जी काही मंडळी घाणेरडं राजकारण करत आहे त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये, त्यांनी समोर यावं, चांगल्या कामाला मदत करावी। सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे विकास कामं चालू आहेत। ह्या विकास कामं करणारे कॉन्ट्रॅक्टर, त्या कामावरच्या शासकीय यंत्रणा, शाखा अभियंता, उपअभियंता ही मंडळी दबावाखाली आहे। कारण एखाद्या रस्त्याचं काम सुरू झालं की त्या कामाला नाव ठेवायचं, विरोध करायचा, काम बंद पाडायचं, विकास कामांना खीळ घालायची ही प्रवृत्ती बरोबर नाही। विकास कामं ज्या भागात होतात त्या भागातील जर नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्या पत्रकार महोदयांनी, प्रशासनाने समजून घ्याव्यात, त्याविषयी मांडावं। ठेकेदार मंडळीही आपलीच आहेत, त्या ठेकेदार मंडळींना सहकार्य करावं, समजून घ्यावं। मला हे सांगण्याचा यासाठी नैतिक अधिकार आहे, जे काम पिचड साहेबांच्या निवासापासून, विद्यमान आमदाराच्या घरापासून, महादेव मंदिर चौकातून पिंपरकणा रोडला जे पहिल्या टप्प्यातलं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर गुंजाळ नावाचा कोपरगावमधून आला होता। त्यांनी खूप बिलो काम घेतलं होतं, काम होईल का नाही याची चिंता होती, तर त्याला अनेकांनी काम अडवलं। असंच काम करा, तसंच काम करा, माझं मटेरियल घ्या, अशा प्रकारच्या अडचणी एकीकडे येत असताना मी आणि माझ्या परिवारानं माझ्याकडे उपलब्ध असलेलं पाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला विनामूल्य दिलं आणि कामाला मदत केली। अशी मदतीची भावना ठेवा, कामांना आडवं येऊ नका। कामांचा दर्जा निश्चितपणे राहिला पाहिजे, कारण ही विकास कामं लोकांसाठी आहेत आणि सर्वसामान्य माणूस हा ह्या प्रक्रियेपासून बाजूला राहतो। कारण विकास कामाला आडव्या येणाऱ्या लोकांना जर आपण जाब विचारला तर ते आपल्याला व्यक्तिगत जीवनात पुढे लढतील, पुढे अडवतील, आपल्याला त्रास देतील। अशा प्रकारचं एक दहशतीचं वातावरण काही लोकांनी तयार केलंय। त्या दहशतीचं वातावरण आणि त्या वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि पत्रकार बांधवांनी सुद्धा जे खरं आहे, जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते म्हटलं पाहिजे आणि सुरू असलेल्या विकास कामांचा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची कामं कशी होतील हा प्रयत्न केला पाहिजे आणि जे सत्य आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे। यापूर्वी सुद्धा आपल्या गावात जनसुविधाची कामं तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत आली होती। ती कामं आपल्या दशक्रियाविधी घाटावर आणि स्मशानभूमीवर होणार होती। त्या कामांचं टेंडर होऊन, त्या कामांचा शुभारंभ होऊन ती कामं का झाली नाही, ती कोणी अडवली याचा सुद्धा पत्रकार बांधवांनी शोध घेऊन त्याच्यावर सुद्धा भाष्य करावं आणि ह्या सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीचा आणि ह्या गोष्टींचा जरूर आपण सुद्धा आपल्या पातळीवर प्रतिकार करून लोक जागृती करावी ही माझी आपणास नम्रतेची विनंती। रोहिदास श्रीधर लहामगे आणि त्याची पत्नी ज्यांनी माझ्यावर त्यांना माझ्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे हे जे म्हटलेलं आहे ते एकदम चुकीचं आहे। ती मुलगी माझ्या मुलीच्या वयाची आहे, माझ्या मुलीप्रमाणे आहे। मी कधीच कोणत्याच स्त्रीला आतापर्यंत वाईट वक्त बोललेलो नाही, वागलेलो नाही, यापुढेही वागणार नाही। मी एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता आहे, पुरोगामी विचाराचा जबाबदारीनं काम करणारा, काय शक्य होईल ते चांगलं करणारा आणि मी आणि माझा परिवार
ह्या गावामध्ये ह्या विभागामध्ये चांगलं वर्तन करणारे म्हणून आम्ही आहेत का नाही हे तुम्ही ठरवावं आणि तुम्ही चुकीची बातमी देणाऱ्या तुमच्या पत्रकार मित्र भाऊसाहेब साळवे यांना पण ह्या प्रकाराची समज द्यावी आणि पुन्हा एकदा तुम्ही माझ्या बोलण्याहून आलात, माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला माझं म्हणणं ऐकून घेऊन हा जो विकास कामांचा जे एक चांगल्या प्रकारचं पर्व सुरू झालेलं आहे आमच्या वंजार गल्लीत, जिथं मी 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो, तिथं तांडा सुधार योजनेअंतर्गत निधी आणण्यासाठी मी आणि माझ्या तत्कालीन ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरपंचांनी प्रयत्न केले, पण आम्हाला यश आलं नाही. आता 50 लाख रुपयाचा खूप मोठा निधी हा वंजार गल्लीमध्ये आलेला आहे. वंजार गल्लीतला रखडलेल्या विकास कामाचा अनुशेष या निमित्तानं पुरा होतोय, त्याचाही मला आनंद आहे. ते कामं आणि ते निधी आणण्याकरता ज्यांचे मदत झाली, ज्यांनी प्रयत्न केले, त्या सगळ्यांच्या आज्ञा सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ते कामं घेतलेल्या ठेकेदार मित्रांना नम्रतेची विनंती करीन, कामं चांगल्या दर्जाची करा. कामं ही तुम्हाला इस्टिमेट लेवलला मिळालेली आहेत. तुम्हाला भले 2 पैसे कमी मिळतील पण कामं चांगली करा. कारण जर कामामध्ये काही थोड्याफार प्रमाणात जरी गडबड झाली तर काही लोक टपू नयेत, कामांच्या तक्रारी करायच्या आणि कामं बंद पाडायची. तेव्हा राजूर गावामध्ये विभागामध्ये सुरू असलेल्या माझ्या सगळ्या ठेकेदार मित्रांनी ही काळजी घ्यावी आणि डिपार्टमेंटनी सुद्धा न घाबरता ही कामं करून घ्यावी. कुणाच्याही दहशतीला, कुणाच्याही ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका. मी स्वतः इंजिनियर आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधून, मला ह्या कामांचं कळतं. मी 25 वर्ष जबाबदारीने ठेकेदारी केलेली आहे. मी 30 वर्षाचा जबाबदार सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून कधी चुकीचं काम झालं नाही, कधी चुकीचं काम होणार नाही आणि जे चांगलं आहे, जे खरं आहे त्याचा पुरस्कार करणारे आम्ही एरमामे बंधू आहोत. तेव्हा आमच्यापासून कधीही कुणाच्या जीवाला धोका नाही, होऊ शकत नाही. तो मुलगा हा भडांगे परिवाराचा जावई आहे. भडांगे परिवार हा गावामधला एक जाणता आणि वागता परिवार म्हणून त्या परिवारातले प्रमुख व्यक्ती काशीनाथ भाऊ यांना वेळोवेळी भेटून आम्ही ती कल्पना दिलेली आहे. त्याचा जो काही प्रश्न आहे तो मूळ मालक जगदाळे आणि प्रशासनाशी संबंधित आहे, परंतु तो विनाकारण आम्हाला मध्ये घेऊन हा प्रश्न चिघळवायचं काम करतो. त्या दिवशी मी त्या रोहिदास आणि त्याची मंडळी ह्या दोघांशी बोललोही नाही. त्यांना शिव्या देणं, दम देणं दूर, उलट पक्षी तेच मला बोलत होते, भांडत होते आणि तिथं अनेक साक्षीदारांपैकी इथं शरद किसन एलमामे उपस्थित आहेत, अशोक भाऊराव एलमामे उपस्थित होते, ललित संजय लहांगे उपस्थित होते. तिथं त्या मुलीचा सक्का चुलता राजाभाऊ भडांगे, राजाभाऊ राजूजी भडांगे उपस्थित होते. काही काळाकरता सामाजिक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर संजय भडांगे देखील आले होते आणि ह्या रस्त्याची गरज असलेली भालेराव कंपनी सहित खूप मोठ्या प्रमाणात लोक तिथं हजर होते. मी रस्त्याबाबत मोठमोठ्याने जरूर बोललो. रस्त्याला आडवे येणाऱ्याच्या अपप्रवृत्तीला लोकशाही मार्गाने बंदोबस्त करू, लोकशाही मार्गानं अपप्रवृत्ती गाडू, अशा प्रकारचं माझं तेव्हा, आत्ता आणि उद्याही म्हणणं राहील. मात्र कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, कोणाला इजा पोचवणे, कोणाच्या जीवाला काही धोका करणे असा अजिबात माझा प्रयत्न नाही, माझा हेतू नाही, भविष्यातही नसणारे. पुन्हा एकदा मित्रांनो आपण आलात, आपले धन्यवाद. होळीच्या आपल्याला शुभेच्छा आणि परमेश्वर करो ह्या सगळ्या रस्ता अडवणाऱ्यांच्या पुढे येऊन आणि मागे असलेल्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि राजूर गाव आणि परिसरात सुरू असलेली ही विकास कामं दर्जेदार पद्धतीनं ही कामं पुरे व्हावीत अशा प्रकारची रास्त अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक इसम आहे जो थोडासा विकृत मनस्थितीचा किंवा प्रकृतीचा इसम आहे, तर तो सर्वच शासकीय कार्यालयांना किंवा ठेकेदारांना अशी तो अडवणूक करून किंवा दबाव टाकून अशा ज्या योजना आहेत किंवा जे रस्ते आहे किंवा जे कन्स्ट्रक्शनचे कामं आहेत त्यांना अडथळा आणून
त्यांच्याकडून वसुलीची म्हणजे त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रकार करतो. तर त्या इसमानी इथे या रस्त्याला अडथळा आणलेला आहे. प्रत्यक्षात पाहता त्या इसमाचं घर त्या साईडला आहे आणि त्याची इथे 40 गुंठे जागा आहे. सरळ जरी आपण या रस्त्यापर्यंत मोजले 33 बाय 33चे जरी गुंठे केले 40 गुंठे या रस्त्यापर्यंत येत नाही. तर असा हा इसम ह्या रस्त्याला आडवा येत आहे. आणि त्या पलीकडं त्याला याच्या आधी आम्ही सगळ्यांनी स्थानिकांनी समजून सांगितलं की हा रस्ता आपल्याला सर्वांनाच लागतो, सगळ्यांनाच उपयोगाचा आहे. किळुंगण, शिंदळदारा, माळेगाव यांच्याही उपयोगाचा हा रस्ता आहे असं त्याला समजून सांगितलं. परंतु हा रस्ता ज्यावेळेस सुरू झाला इथं येऊन ठेकेदाराला धमकावणं, ठेकेदाराला बळजोरी करणं अशा घटना त्यांनी केल्या. त्यानंतर मी त्याला फोन लावला की आदिवासी वस्तीकडं, आदिवासी गावांकडं जाणारा हा रस्ता आहे. इथं जे कुटुंब तुम्ही पाहताय त्याच्यातले 99% कुटुंब हे आदिवासी आहे. तर यांना येणारा तो रस्ता आहे आणि त्यांची हा अडवणूक करू राहिला आहे आणि त्याच्यातून यांचं शोषण होतं आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे. यांना शिक्षणाच्या सुविधेपासून पावसाळ्यात मुकावं लागतं, यांना वैद्यकीय सुविधांपासून पावसाळ्यात मुकावं लागतं. आणि हा एकमेव इसम असा आहे की ह्या सगळ्या रोडला विरोध करतो आहे. बाकी शेजारी निगळे जगदाळे असतील, इकडच्या बाजूनी भालेराव असतील, पुढं यलमामे असतील, तर यांनी सगळ्यांनी या रोडसाठी सहमती आपल्याला दिलेली आहे. पण ज्या व्यक्तीचा काहीही तिथं संबंध नाही अशा व्यक्तींनी तिथं अडथळा आणलेला आहे. बरं, त्यामध्ये हा जो प्रकार आहे याला 2 रंग देण्यात आले. आज होळीचा दिवस आहे, तुम्हाला रंगाच्या वेळेने सांगतो. 2 रंग देण्यात आले. एक जातीय तेढ कसा निर्माण होईल याच्या बाजूनी ह्या इस्मानी प्रयत्न केला. पण आम्ही सर्वजण इथं वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या जातीचे सगळे एकत्र राहतो. आमचा सामाजिक बांधिलकी त्या पद्धतीने आहे. त्यांच्यासाठीच हा रोड होऊ राहिला आहे. पुढं वंजारी समाजाचे जवळपास 5 ते 6 कुटुंब राहतात. हा रोड त्यांनाही उपयोगाचा ठरणार आहे. परंतु हा जातीय रंग त्याला देता आला नाही. दुसरी गोष्ट, त्याला एक राजकीय स्वरूप, राजकीय रंगसुद्धा देण्याचा प्रयत्न करण्यात आला की ओंकार नावळे हा आमदार साहेबांचा समर्थक आहे. तो स्वतःला पत्रकार म्हणतो, परंतु त्यांनी आमचा काही अभ्यासच केला नाही. मी एका कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस आहे आणि मी डॉक्टर साहेबांचा समर्थक आहे का नाही ही नंतरची गोष्ट, पण मी स्वतः एक कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस आहे. त्यांना तेवढं तरी भान पाहिजे होतं. आणि त्यांनी जी न्यूज दिली ती एकदम बायस पद्धतीने दिलेली असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि दुसरी गोष्ट की आमदार साहेबांनी हा जो निधी आपल्याला दिलेला आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे. इथलं परत मला नाही वाटत की हा 30 तारखेनंतर हा निधी गेल्यानंतर परत आम्हाला एवढा मोठ्या प्रमाणात निधी भेटेल. तर हे काम लवकरात लवकर सुरू व्हावं ही आमच्या सर्वांची विनंती आहे. राजूरचे सरपंच निगळे मॅडम यांनी काही दहाव्याच्या कारणानिमित्त त्यांना बाहेरगावी जायला लागलं. त्यांनी आम्हाला इथं निरोप दिलेला आहे, त्यांचा निरोप पाठवलेला आहे की हे काम पूर्ण झालं पाहिजे. इथल्या लोकांची वारंवार आमच्याकडे तक्रार आहे आणि ह्या कामाला ग्रामपंचायतचा काही विरोध नाही. ग्रामपंचायतचा हिरवा कंदील ह्या कामाला भेटलेला आहे. या अनुषंगाने आता आणि ह्या कामाशी आमदार साहेबांनी जो 20 लाखाचा निधी आम्हाला दिला त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद म्हणतो. आणि या कामाचा निधी व्यतिरिक्त कोणताही संबंध आमदार साहेबांचा या कामाशी नाही. पण काही एक टोळी आता सक्रिय झालेली, आता आचारसंहिता सुरू झालेली, त्याच्यात इलेक्शनचं वारं फिरू राहिले. तर एनकेन पद्धतीने यांना आमदार साहेबांना बदनाम करायचं आणि काहीतरी थोडंसं ह्या टोळीच्या माध्यमातून हे अडचणीत आणायचं ही गोष्ट चालू आहे. तर आमची सगळ्यांना विनंती आहे, ज्यांच्या जमिनी तर कोणाची जातच नाही, हा पूर्वपार रस्ता आहे, पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांची किंवा आजूबाजूच्या घरावाल्यांची जर काही अडचण असेल तर त्यांना एक विनंती, मन मोठं करावं आणि ही रोडची जी आहे भूमिका ती बदलावी आणि हा रोड पूर्ण करून घ्यावा. आणि दुसरी एक गोष्ट की आदिवासी समाजासाठी आम्ही आदिवासी नेते खंबीर आहोत आणि असे अनेक गुन्हे आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत. हेच एक स्पष्ट म्हणणं आहे आमचं. ओके, धन्यवाद.
की आम्हाला यायला जायला प्रॉब्लेम येतोय, लहान पोरांना शिक्षणाला पण म्हणजे यायला जायला लांब पडते, त्याच्यामुळे पोरांना पण म्हणजे रोज कोणी गाडीवरती सोडू शकत नाही, त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं रस्ता होणं गरजेचं आहे सगळ्यांच्या दृष्टीने. लहान मुलं झाली, वयस्कर माणसं झाली, शेतात जे लोक जातात येतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी गरजेचं आहे. आणि ज्यांना मध्ये यायचं असेल ना त्यांच्यासाठी पण काहीतरी तुम्ही करा आणि लवकरात लवकर हा रस्ता होऊन द्या. धन्यवाद. मी प्रमोद बाळासाहेब देशमुख ग्रामपंचायत सदस्य आहे 1 नंबरमधून निवडून आलेलो. आणि आता ह्या रस्त्याचा जो वाद चालू आहे तर माझी सगळ्यांना इथल्या स्थानिक लोकांना विनंती आहे, हा रस्ता सगळ्यांच्या उपयोगात येणार आहे आणि कृपया या रस्त्याला तुम्ही विरोध करू नका. इथं वेळ आली पावसाळ्यामध्ये इतकी बिकट परिस्थिती असती तर फार चालता येत नाही त्यांना. त्या सगळ्यांच्या वतीनं राजूर ग्रामपंचायतच्या वतीनं मी जो कोणी त्यांना विरोध करतो ह्या रस्त्याला त्यांना मी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हा रस्ता होऊ द्या. आणि जर बसून जर हा रस्ता जर मार्गी लागत असेल तर तुम्हाला काय हरकत आहे, तर माझी त्यांना नम्र विनंती आहे कृपया तुम्ही साहेब काय बोलायचं काय. तर इथून मला पावसाळ्यात फार अवघड चालता येत नाही, तेव्हा कुणी वाद घालीत असेल तो वाद सगळ्यांचा बाजूला ठेवून या रस्त्याला चांगल्या विचारांनी. म्हणजे आमचा रस्ता आहे पहिल्यापासून आणि आम्ही रोज या रस्त्याने येतोय. आमचं या रस्त्याचं काम झालं पाहिजे, विनंती आम्हाला. सुराज्य मराठी संपादक जयराम धादवड.